सगळ्यांनी आसनस्थ व्हावं, सगळ्यांनी शांत चित्तानं आसनस्थ व्हावं अशी सगळ्यांना विनंती. सगळा मित्रपरिवार, सगळी मंडळी, मी एक तसबीह आधी मंगेश दादा तुम्हाला देणार आहे. आपण इथे महापुरुषांच्या ज्या तस्बिरी आपण इथे स्थानापन्न केलेल्या आहेत, आपण एक क्षण इथे यावं आणि महापुरुषांच्या तस्बिरीला पुष्पहार अर्पण करून आपण आजच्या या प्रचार सभेच्या भव्य अशा सोहळ्याला आपण सुरुवात करावी. मी डॉक्टर मंगेश महादेव आमले, मंगेश दादा, आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत इथे पुढे यावं आणि महापुरुषांच्या तस्बिरीला पुष्पहार अर्पण करावा. या ठिकाणी जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंगेश दादांच्या वतीनं. आणि त्याचबरोबर इथे उभ्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर अनेक महापुरुषांच्या तस्बिरी आपण इथे स्थानापन्न केल्या. सगळ्यात सुरुवातीला मी मंगेश दादा आपल्याला विनंती करेन की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. त्याआधी आपण दीप प्रज्वलन इथे करून आजच्या या प्रचार सभेच्या सोहळ्याची औपचारिकता जी आहे ती पूर्ण करून देण्यास आम्हास सहकार्य करावं. आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होतोय. दीप प्रज्वलन करण्याकरता मंगेश दादांनी उपस्थित ते माऊल्यांना निवेदन केलंय की आपणही पुढे यावं. या ठिकाणी मंगेश दादांच्या सोबत अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय माणिक शेठ हांडे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. महेश शेठ मुंढे आपणही इथे उपस्थित आहात. नारायण शेठ भोर, आनंद गावडे शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक अंकुश जी या ठिकाणी उपस्थित आहेत. डोके दादा आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. आनंद दादा आपणही इथे दीप प्रज्वलन करण्याकरता पुढे यावं असं आपल्याला इथे निवेदन करत आहोत. त्याचबरोबर सुप्रियाताई बेटांगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्रजी हांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. श्री खंडू शेठ घुले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि डॉक्टर बाबुल आपणही आवर्जून आज इथे उपस्थित आहात. सौभाग्यवती शोभांगीताई पाटील, सवर्चना साळसकर, भारतीताई पाटील आणि गीतांजली पाटील मॅडम याही इथे आवर्जून उपस्थित आहेत. गणेशजी जाधव आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, शिलेदारांचं मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि यानंतर छत्रपती शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मंगेश दादा आपण इथे पुष्पहार अर्पण करून आपण सगळ्यांनी घोषणा द्यावी. यस, जय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. क्या बात आहे. सगळ्यांनी साथ दिलेली आहे. आणि यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर आज या प्रचार सभेच्या निमित्तानं इथे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे संत महात्मे होऊन गेले, सगळ्यात सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तस्बिरीला इथे पुष्पहार अर्पण होतोय. मी मान्यवरांचं धन्यवाद या ठिकाणी मानतो. आपल्या ऋणात कायम आम्ही राहू. आज वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भूमिपुत्रांचे लोकनेते सन्माननीय दिवा पाटील यांची तस्वीर या ठिकाणी आपण स्थानापन्न केलेली आहे. त्या तस्वीरीलाही पुष्पहार अर्पण करत आहोत. त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज यांच्या चरणी पंचांग प्रणाम आणि विनम्र असं अभिवादन या ठिकाणी संपन्न होत आहे. क्रांतिबा ज्योती फुले यांचं देखील या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपण
अभिवादन केलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या सोबत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्वीरीला या ठिकाणी आज इथे प्रचार सभेच्या निमित्तानं या भव्य अशा दिव्य अशा आणि जोशपूर्ण अशा या सभेमध्ये प्रचार सभेमध्ये या सगळ्या मान्यवरांना आपण पुष्पहार अर्पण केलाय. आपलं मनपूर्वक धन्यवाद. मी मागे जी मंडळी बसलेली आहेत त्यांनी थोडंसं पुढे येऊन पुढे ज्या खुर्च्या आहेत त्यावर आसनस्थ व्हायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना स्टेजवर येऊन आसनस्थ होण्याची विनंती करतो. श्री माणिक शेठ हांडे आपल्या मंचावर हार्दिक स्वागत आहे. संचालक देशस्थ मराठा मंडळाचे माणिक शेठ हांडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर देशस्थ मराठा या मंडळाचे सदस्य श्री महेश शेठ मुंडे आपणही इथे उपस्थित आहात. आपलं मंचावर हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर इथे बल्लाळेश्वर पतपेढीचे संचालक आदरणीय आनंद गावडे शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय बल्लाळेश्वर पतपेढी संस्थेचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष या ठिकाणी आनंद शेठ गावडे साहेब उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर मी अशोक अंकुशी यांनाही विनंती करणार आहे आपणही मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. डोके दादा आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बागुल उपस्थित आहेत. बागुल साहेब आपलंही डॉक्टर मनपूर्वक या ठिकाणी मंचावर स्वागत आहे. पुढे जाऊन माझी विनंती सुप्रियाताई भेटांगळे यांना राहणार आहे की आपणही मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्या संचालिका विशाल जुन्नर संचालिका म्हणून कार्यभार वाहतात. सुप्रियाताई आपल्या मंचावर हार्दिक स्वागत आहे. दी फ्रूट मर्चंटचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी हांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढे जाऊन मी भाजीपाला संघाचे व्यापारी म्हणून जे काम पाहतात ते खंडू शेठ घुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय रमेश शेठ फडतरे आपलंही मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मंचावर आसनस्थ व्हावं. आणि पुढे जाऊन माझी विनंती राहणार आहे या सगळ्यांच्या जोडीला गणेश जाधव साहेब, शुभांगीताई पाटील, अर्चनाताई साळसकर, भारतीताई पाटील, गीतांजलीताई पाटील आपण मंचावर सादर सादर आमंत्रित आहात आणि या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर गेले 1-1.5 तास मंगेश दादा या सगळ्या मंडळींनी तुमचा आजच्या प्रचार सभेचा जो खऱ्या अर्थानं उद्देश आहे तो उद्देश आम्ही सार्थकी लावलेला आहे. आणि या सगळ्या लोकांना आपण कोणत्या व्यक्तिमत्वासोबत आहोत, आपण कुणासोबत काम करत आहोत आणि का करणार आहोत, कशासाठी करायचं आहे याची थोडी चर्चा झाली आणि आपला एक अल्प परिचय झालाय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं आज इथे मंगेश दादांसोबत ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्या प्रत्येकाला आपली आठवण, आपलं मनोगत, आपला विचार इथे मांडायची इच्छा असेल याची जाण आम्हा सगळ्यांना आहे. पण तरी सुद्धा काही निवडक मंडळींना आमची विनंती राहणार आहे की आपण इथे येऊन मंगेश दादांबद्दल या संपूर्ण विचाराबद्दल आणि येणाऱ्या नव्या क्रांतीबद्दल आपण मनोगत मांडावं. सगळ्यात सुरुवातीला मी विनंती करणार आहे या ठिकाणी देशस्थ मराठा मंडळाचे सन्माननीय संचालक आदरणीय कैलास शेठ आपल्या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेंद्र शेठ आपलंही मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मंगेश दादा आपली जर अनुमती असेल तर आम्ही आजच्या मनोगतांना सुरुवात करणार आहोत. माणिक शेठ हॅलो माणिक शेठ हांडे दादा आपणाला विनंती राहील की आपण आजच्या या सोहळ्याचं प्रास्ताविक आणि याची सगळी जी नांदी कशा पद्धतीने होते हे आम्हा सगळ्यांना सांगावं.
महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, शाहू फुले आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी या शहराचे शिल्पकार, खऱ्या अर्थाने शिल्पकार व प्रकल्पग्रस्तांचे नेते सन्माननीय दिबा पाटील साहेब या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आज या ठिकाणी पुणे जिल्हा रहिवासी संघ मेळावा आयोजित डॉक्टर मंगेश आमले यांच्या प्रचार सभेचे मुख्य आकर्षण आपले बेलापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित उमेदवार आदरणीय डॉक्टर मंगेशजी आमले, व्यासपीठावर आनंदजी गावडे, सुप्रियाताई मेटांगडे, महेशजी मुंडे, राजेंद्रजी हांडे, उपाध्यक्ष दी फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन, कैलास शेठ पवार, संचालक मुंबई देशस्थ मराठा न्यायती धर्मसंस्था, सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, 151 बेलापूर मतदारसंघाची हो घातलेली 2024 ची निवडणूक ही खऱ्या अर्थाने वेगळ्या स्वरूपाची निवडणूक आहे। यामध्ये आतापर्यंत या बेलापूर मतदारसंघातून जे आता आपले उमेदवार आहेत मंगेशजी आमले यांच्या इतका शिक्षित उमेदवार यापूर्वी माझ्या मते या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं गेलेला नाही। ही एक सर्वात मोठी आपल्या दृष्टीने जमेची बाजू आहे। मंगेश आमले यांचा जर थोडक्यात परिचय द्यायचा जर झाला बंधूंनो, तर ते सायबर सिक्युरिटी मध्ये PhD झालेले व्यक्ती आहे आणि त्यांचं काम देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ते काम करतायत। जे आपण डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरतो त्याची जी सायबर सिक्युरिटी आहे ते मंगेश आमलेची कंपनी पाहते। हा झाला त्यांचा परिचय, केवळ हा झाला त्यांचा व्यवसाय। परंतु बंधूंनो, नवी मुंबईमध्ये एक सामाजिक ऐक्य परिषद झाली, ती देशातली पहिली ऐक्य परिषद होती। ती ऐक्य परिषद जी त्यांनी आयोजित केली त्याला सन्माननीय शरदचंद्रजी पवार हे चीफ गेस्ट होते आणि ती ऐक्य परिषद इतकी यशस्वी झाली। त्या ऐक्य परिषदेला जसे आता आपण बहुसंख्येने उपस्थित आहात त्यावेळेला 4000 लोक वाशी एक्झिबिशन सेंटरला हजर होती, त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत। त्यानंतरच्या काळामध्ये पवार साहेबांनी त्या मीटिंग मध्ये सांगितलं की हा जुंदरीगडी काय थांबणार नाही, जे काम हातामध्ये घेईल ते पूर्ण करेल, असं पवार साहेबांचे उद्गार होते। आणि पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा आणि बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तुम्ही अधिकृत चेहरा आहात। त्यानंतर साहेबांनी गेल्या 5-6 महिन्यामध्ये ऐक्य परिषद झाल्यानंतर जे महाराष्ट्राचे 3 मोठे उत्सव झाले, त्याच्यामध्ये दहीहंडी असेल, त्यानंतर गणेश उत्सव झाला आणि त्यानंतर नवरात्र उत्सव नवी मुंबईत झाला। त्यावेळेला साहेब मनामनात आणि घराघरात सर्वांच्या घरात ते पोहोचले। परंतु कर्मधर्म संयोगाने त्यांच्यावरती थोडा अन्याय झाला, पक्षाने उमेदवारी त्यांना दिली नाही। परंतु साहेब आमले साहेब तुम्ही काळजी करू नका, साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही थांबणार नाही, आम्ही जनता सांगतोय तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं हा जो त्यांनी त्यानंतर वाशी मध्ये आपला मेळावा झाला, याच्या आपण बरेच जण साक्षीदार आहात। त्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी आमले साहेबांना विनंती केली की तुम्ही निवडणूक लढवा, भले अपक्ष लढवा, आम्ही तुमच्या मागे आहोत। आणि त्या अनुषंगाने आपल्या विनंतीला मान देऊन ते इलेक्शनला आता या ठिकाणी उभे आहेत। मला असं वाटतंय खऱ्या अर्थाने ते एकटे उमेदवार नसून आपण सर्व जे उपस्थित आहोत किंवा त्या मेळाव्याला उपस्थित होते किंवा मी आता प्रचार 5 तारखेपासून बघतोय, नेरूळ, सानपाडा, कालचा तुर्ब्यातला हा एवढा प्रचंड त्यांना प्रतिसाद मिळतोय सर्व पक्षांचा। मी नावं घेणार नाही इथं, काल सुद्धा तुर्ब्यामध्ये लोक भेटलीच आहेत, दुसऱ्या पक्षाची होती, दुसऱ्या उमेदवाराची होती, परंतु ते सुद्धा लोक आपल्याला जाहीरपणे सांगत नाहीत, परंतु सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहे। हे मोठं यश आहे, सुशिक्षित उमेदवाराचं हे मोठं यश आहे। आणि हा उमेदवारच का याची 2 मिनिटात आपल्याला पार्श्वभूमी सांगतो। साहेब, तरुणांची आज जी बेरोजगारी आहे याचा कुठेतरी आवाज उठला पाहिजे। तरुणांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी काहीतरी काम झालं पाहिजे। आज नवी मुंबई शहर हे डेव्हलप होत आहे, त्यांना सुविधा कमी पडणार आहे, त्या सुविधा
सुनियोजित शहराच्या बसवण्यासाठी असा उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला पाहिजे, जेणेकरून घराणेशाही आणि भ्रष्टाचार याला गाडून आपण जर पुणे जिल्हा आपण जर एकत्र जर केला तर आज माझ्या मते आमचं फ्रूट मार्केट येऊन 28 वर्ष झाली राजू शेठ. या 28 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांची कामं केली, वेगवेगळ्या पक्षांबरोबर आम्ही गेलो, वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर गेलो, परंतु आपल्या लोकांची पायपुसणी झाली. हे या ठिकाणी मला त्याची खेद वाटतोय सांगायला तुम्हाला. परंतु आता आपल्याला हा एक चान्स मिळालेला आहे, एक संधी मिळालेली आहे की डॉक्टर मंगेशजी आमले यांनी पुढे पाऊल टाकले आणि ते आपल्या सांगण्यावरून टाकलंय. बंधूंनो, येत्या 20 तारखेला आपलं चिन्ह आहे किटली आणि आपला 9 नंबर अनुक्रमांक आहे 9. तर तो 9 सुद्धा कर्मधर्म सहयोगाने मिळाला आहे. जुन्नर तालुक्याची जी विजयी निशाणी आहे किटली आहे, कब्बशी किटली आणि कुकर ही जुन्नर तालुक्याची आजपर्यंत हारलेली एकदाही निशाणी नाहीये. किटली ही साखर कारखान्याची कायम निशाणी आहे, कब्बशी ही कायम निशाणी कारखान्याची असते आणि आम्ही गेली कित्येक वर्ष त्या निवडणुका बघतोय. ते पॅनल जे निवडणुकीला सामोरं गेलंय ते कायम जिंकत आलेले आहे. त्यामुळं आपली ही विजयी निशाणी आहे. आपली निशाणी, आपली निशाणी, आपला क्रमांक, आपला क्रमांक. बंधूंनो, हा जो तुमचा आवाज आहे हा येत्या 20 तारखेपर्यंत असा जोरात राहिला पाहिजे. आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की वेळ झालेला आहे, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण आपल्या बऱ्याचशा वक्त्यांना बोलायचंय, आपल्या उमेदवाराला पण या ठिकाणी आपली भूमिका विशद करायची आहे. त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की येत्या 20 तारखेला किटली समोर बटन दाबून आपल्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा. धन्यवाद. मला वाटतं हांडे साहेबांचं प्रास्ताविक झाल्यानंतर ना एक गोष्ट मी बघितली, जेव्हा ते म्हणाले की आपली निशाणी, तेव्हा सगळ्यांनी किटली असं म्हटलं आणि अनुक्रमानिका 9. ज्या आत्मीयतेने म्हटलं ना तुम्ही लोकांनी, इथे मी प्रत्येकाच्या डोळ्यात ही चमक बघतोय की त्यांना मंगेश दादांना आणि त्यांच्या कामाला न्याय द्यावासा वाटतोय. ही चमक प्रत्येकाच्या डोळ्यात आहे. मी ना इथल्या प्रत्येकाला, काही जणांना मी जवळून ओळखतो. जसं इथे मोराज येथील श्रीकृष्ण गायकवाड हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तिकडे आपल्या डॉक्टर बसलेले आहेत शुभांगीताई पाटील, आपलंही मनपूर्वक स्वागत. मंगेश दादा, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल, इथे सगळे शिकलेले, सुशिक्षित, सवरलेले आपण जे म्हणतो असे लोक बसलेले आहेत आणि या लोकांनी ठाम निर्णय घेतलाय की आता आमचा चेहरा जो आहे तो फक्त डॉक्टर मंगेश आमले हाच आमचा इथून पुढे चेहरा आहे. आणि हे जर करायचं असेल तर आता प्रत्येकाने एक काम करायला हवं. एक काम, आपल्या लोकांना संपर्क करायचा आणि त्यांना किटलीवर शिक्कामोर्तब करायला सांगायचा. एवढं बोलून मंगेश दादा, सगळ्यांच्या वतीनं, आम्हा सगळ्यांच्या वतीनं आधी आपला एक सत्कार करतो आणि वेळेअभावी मी थेट मंगेश दादा आपणाला विनंती करणार आहे की आपण या सगळ्या लोकांशी संवाद साधा, कारण आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे थेट मंगेश दादा बोलतील. पण त्याआधी आपण सत्कार करून सगळ्यांच्या वतीनं, या सभागृहाच्या वतीनं, या संपूर्ण मतदार संघाच्या वतीनं इथल्या प्रत्येक घटकाकडून आपला सन्मान आधी इथे करतो आणि मग नंतर आपला बहुमान झाल्यावर आपण व्यासपीठावरून या सगळ्या लोकांना, या तुमच्या लोकांना आपण संबोधित करावं अशी आपल्याला विनंती. डॉक्टर मंगेश आमले साहेब यांचा डॉक्टर मंगेश आमले साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपनी निशानी किटली. डॉक्टर मंगेश आमले साहेब यांचा, डॉक्टर मंगेश आमले साहेब यांचा, डॉक्टर मंगेश आमले साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आपली निशानी किटली, आपली निशानी किटली, आपली निशानी किटली.
साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की आपण नियमाने काम करायचं आहे, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून वेळेअभावी आपण या कार्यक्रमामध्ये बदल करत आहोत. मंडळी, जरा तुमची सर्वांची माफी मागतो. आदरणीय डॉक्टर मंगेश आमले यांना विनंती केली की 2 मिनिटं मला जरा बोलायला द्या. तर विषयाचा सगळा ओघ साहेब करतीलच. राकट देशा कणखर देशा दगडांच्या रेषा असं म्हणून 12 मावळातून घराघरातल्या युवकांना बाहेर काढून ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. सामाजिक ऐक्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये अग्रपणे मांडणारे शाहू फुले आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि या शिवनेरीच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्मलेल्या डॉक्टर मंगेश आमले यांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांची क्षमा मागतो की साहेब 4 दिवस गेले, मला वेळ भेटला नाही कारण माझ्या प्रकृती स्वास्थ्यामुळे, त्यामुळे मी उपस्थित राहिलो नाही. मी जास्त काय बोलणार नाही. मंडळी, ह्या ज्या सभागृहामध्ये तुम्ही उभे राहिलेल्या हे मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्था ही 200 वर्षाची संस्था आहे. 200 वर्षापूर्वी जुन्नर आंबेगाव मधून आलेल्या माय मराठ्यांच्या मजूर मुलांनी उभी केलेली ही संस्था आहे. आणि आज या संस्थेमध्ये परमपूज्य रघुनाथ महाराजांच्या समाधीस्थळा मंदिरावरती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात, म्हणून मी सर्वांचं संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. निवडणुका येतात जातात, लोक निवडून येतात, पैसे कमवतात, पैसे खातात, लोकांच्या चरित्र्याचे दिंडवडे काढतात, लोकांच्या आया बहिणींकडे बघत नाहीत, आपली मालमत्ता म्हणून वापरतात. म्हणून ही परिस्थिती, हे परिवर्तन आपल्याला करायचंय. पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये, आपल्या घरातील वयोवृद्ध उपचारांपासून वंचित राहू नये आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या समाज व्यवस्थेमध्ये आपला कुणीतरी त्या बाजूला पाहिजे, म्हणून हा आपला सगळा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्माननीय डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला. तो निर्णय घेतला तेव्हा त्यांची आमची काय चर्चा होत होती. या सभागृहाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांना आम्ही बोलत होतो. त्यांचं योगदान या ठिकाणी खूप मोठं आहे. आज ते या मुंबई देशस्थांचे सभासद सुद्धा आहेत. म्हणून आम्ही एक विचार समोर ठेवला की साहेब काय झालं, निवडणुकांमध्ये हार जीत निकाल मागे पुढे असतात, पण आपलं अस्तित्व, आपल्या समाजाचं अस्तित्व, आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या लोकांपुढे गेला पाहिजे. आपण संघर्ष केला पाहिजे, कारण संघर्षाशिवाय आपण पुढे जाणार नाही. टाकीचे गाव घेतल्याशिवाय देव पण येत नाही तसं म्हणतात, तशी ही सुरुवात आहे. आणि लोक कमी दिसतील, पण जसे जसे पुढे जाऊ तसे तसे लोकांना आपला विषय कळत जाईल, तसे तसे लोक आपल्या बरोबर सामील होत जातील, हा कारवा पुढे जात जाईल, याच्यावरती माझा विश्वास आहे. या नवी मुंबईच्या राजकारणामध्ये आम्ही मार्केट 96 ला आलं साहेब, तेव्हापासून सगळं बघतो. तुम्हाला माहिती आम्ही कोणाचं काम केलं, कोणाबरोबर राहिलो, कोणासाठी काय केलं, रात्रीचा दिवस केला, पदरमोड केली, इथल्या निवडणुका सगळ्या बघितल्या. आजही कालही आम्हाला फोन येतात, आजही येतात. सकाळी तुमचा फोन झाल्यावर 3 फोन आले, तुम्हाला काही गरज नाही, तुम्हाला बरं नाही, तुम्ही घरी बसा. मला घरी बसण्याचं वय झालंच आहे माझं, आता मी 50 वर्षाचा झालेलो आहे. पण या माणसासाठी तरी मी आज घरी बसणार नाही, कारण तो विचार मंगेश आमले ही व्यक्ती नाही म्हणलं, हा विचार आहे. इथल्या खंडणीखोरीला, इथल्या लाचखोरीला, इथल्या गैरव्यवस्थेला आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर तिथं आपला माणूस बसला पाहिजे या विश्वासाचा. म्हणून तुम्हाला मी सांगतो की आता फार कमी दिवस राहिले, आता फार मोजून 8 दिवस आपल्याकडे. आपल्याला आपल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, हा आपला आवाज आहे. जर तुम्ही आपल्या आवाजाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याला कमी पडला, तुम्ही पडला, मी पडलो, तर मग आपल्यासारखं नतद्रष्ट कोणच नाही. कारण संधी वारंवार भेटत नसते. त्या संधीचं सोनं करून आपला आवाज,
आपल्या व्यवस्थेला जर ठीकठाक करायचं असेल तर आपल्याला मोठा इन्सेंटिव्ह घ्यायला लागेल आणि आपल्याला इथून पुढचे 8 दिवस भरमसाठ काम करावं लागेल. काम करावं लागेल याचा अर्थ असा नाही की आपल्याला काही फार मोठ्या गोष्टी करायला लागल्या. आपल्याला फक्त मतदारांपर्यंत पोहोचायचंय. या 8 दिवसामध्ये आपण जे जमलेले लोक आहेत एवढ्यांनी जरी ठरवलं तरी आपण जी गोष्ट साध्य करण्यासाठी निघालेलो आहे तिथपर्यंत आपण पोहोचू असा मला विश्वास आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्वांचे आभार मानतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो की आपण विजय होऊन या मतदारसंघाची या लोकांची सेवा करावी. आपल्या खांद्याच्या खांद्याला लावून मुंबई देशस्थ मराठा आणि समस्त मराठा समाज आपल्या सोबत राहील अशी मी त्यांना ग्वाही देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी थेट विनंती करतो मुंगेश दादा आपणाला की आपण सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करावं. डॉक्टर मंगेश आमले साहेब यांचा विजय असो. अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि ज्या जुन्नर शिवभूमीतून मी येतो, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने समानता ऐक्य शिकवलं आणि ज्यांचा मी पाईक आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. शाहू फुले आंबेडकर यांनी जो समाजसेवेचा वारसा पुढे आणला आहे तो पुढे घेऊन जाण्याचं बीज माझ्यामध्ये रोवलेले आणि त्या पुढे जाऊन मला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक अशा भूमिकेत राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आज पुणे जिल्हा रहिवासी संघाने माझ्या किटली या चिन्हासाठी आणि माझ्यासाठी प्रचार सभा आयोजित केली आणि त्यासाठी आपण बहुसंख्येने येथे उपस्थित राहिलेला आहात. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये आनंद शेठ गावडे असतील, माणिक शेठ हंडे असतील, महेश शेठ मुंडे असतील, हरिचंद्र डोके, सुप्रियाताई भेटांगडे, राजेंद्र हंडे, डॉक्टर बागुल, रमेश शेठ फडतरे, नामदेव भागवत साहेब, खंडूशेठ फुले, गणेश जाधव, माझे मित्र, स्नेही, नातेवाईक, कैलास पवार साहेब आणि आपण सर्व येथे बहुसंख्येने जमलात. मी आपला आभार व्यक्त करतो. आपला ऋणी आहे. मित्रहो, आपण अनेक वर्ष मला समाजकारण आणि राजकारणात बघत आलेला आहात. त्याचसोबत उद्योग विश्वामध्ये गेले 25 वर्ष मी काम करतोय. समाजसेवेचा वारसा जपत असताना, तो पुढे घेऊन जात असताना राजकारणाची कुठे ना कुठेतरी गरज भासते आणि म्हणून समाजसेवा करत असताना मी राजकारणाकडेही देखील ओढला गेलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये अनेक वर्ष मी कार्यरत आहे, होतो, आपण बघितलंय. आणि त्याच भावनेतून आपण सर्वांना आणि माझ्या पक्षातील इतर सहकारी कार्यकर्त्यांना वाटलं की मंगेश आमलेने बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्या दृष्टीने वरिष्ठांशी संपर्क केला गेला. वरिष्ठांनी आदेश दिले की तुम्हाला इथून तयारी करायची आहे. मी जोरात तयारी केली आणि गेले 5 महिने हा बेलापूर मतदारसंघ अक्षरशः मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पिंजून काढला. याच तुम्ही सगळे साक्षीदार आहात. हजारो कार्यकर्ते जे पक्षाकडे नव्हते, अनेक नेते मी पक्षाशी जोडले. मनामध्ये फक्त आणि फक्त समाजसेवेची भावना होती आणि मला खात्री होती की माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही. भले हा येईल तो येईल अशा अनेक पावड्या उठत असताना देखील मला पूर्ण खात्री होती की हा पक्ष मला न्याय देईल आणि मला येथून विधानसभेची उमेदवारी देईल. परंतु दृष्ट लागावी अशी गोष्ट घडली आणि मला तिकीट नाकारण्यात आलं. मूळ मुद्द्यालाच हात घातला मी, कारण ते आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग माझी कोर कमिटी आहे जवळपास 50 लोकांची, त्यांची मीटिंग आयोजित केली. म्हटलं काय करायचं आपण, कशा पद्धतीने जायचं. सगळ्यांनी सांगितलं तुम्ही लढायचं. मी म्हटलं लढायचं तर आपण मोठा कौल घेऊ. मी
एक संवाद मेळावा आपल्या सर्वांसोबत घेतला आणि तो संवाद मेळावा विष्णुदास भावे सभागृहामध्ये झाला. 2 दिवस अगोदर आम्ही निवडणूक आयोगाला लिहिलं की आम्हाला अशा पद्धतीचा मेळावा घ्यायचा आहे. 16 तास अगोदर मला परवानगी मिळाली आणि अक्षरशः त्या 16 तासामध्ये 2000 पेक्षा जास्त लोक सभागृहामध्ये जमले. मी त्यांना विचारलं, भर सभेत विचारलं, ऑन रेकॉर्ड आहे आणि तुम्ही बघू शकता. म्हटलं मी काय करायचं मला सांगा. लढायचं ते म्हटले लढायचं, साथ देणार म्हटले देणार, माझ्या सोबत राहणार तो राहणार. आणि मग मी लढायचा निर्णय घेतला. मग लढायचा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे मी जुलमी चिवट ना, पवार साहेब बोलले ना, जुलमी खूप चिवट असतो. मला चिवट आहे, हर मंडळी असतो तो चिवट मी. मग प्रत्येक गोष्ट आपण अतिशय व्यवस्थित आणि रणनीतीने केली पाहिजे अशा दृष्टीने तुम्ही आणि मी आणि माझ्या सहकार्याने काम सुरू केलं. आज प्रचार फेरीमध्ये आणि निवडणूक व्यवस्थापनामध्ये तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, एक सर्वे आलाय, डॉक्टर मंगेश आमटे आणि पिकली सगळ्यात पुढे आहे. माझ्या अनाउन्समेंट करायची आपल्याला, कोर कमिटीला पण नाही सांगितलं. आणि हे पहा, अशा पद्धतीतली कोणतीही बाब ज्यावेळेस आपल्याला सर्वोच्च ठिकाणी घेऊन जाते त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचं, माझ्या कोर कमिटीचं आणि ज्या समाज मनामध्ये मी कुठेतरी लपलेलो आहे त्यांचं सहकार्य असतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी घडून येतात. आपण सर्व मला ओळखता, अनेक वर्ष मी उद्योग क्षेत्रामध्ये आहे. देशात आणि देशाबाहेर सायबर सिक्युरिटी मध्ये माझं काम आहे. देशातल्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त एटीएम मशीनची सायबर सिक्युरिटी माझी कंपनी किंवा मी करतोय. त्याचा शोध मी लावलेला आहे. त्याच्यामुळे देशाच्या प्रत्येक फाउंडेशन मी सेफगार्ड करतोय. तुमच्या मोबाईलवर येणारे सिग्नल देखील हॅक होऊ नये म्हणून माझं तंत्रज्ञान काम करतं. चांद्रयानसाठीची सिक्युरिटी असो, संरक्षण दलांसाठी काम असो, अशा विविध ठिकाणी मी अनेक वर्ष काम करत आहे. त्याचसोबत समाजसेवा म्हणून कॅन्सर पेशंटसाठीचे शाळा असतील आणि वारकरी कुटुंबातून येत असल्यामुळे आणि दत्त उपासनेमध्ये असल्यामुळे धार्मिक कार्यक्रम देखील करतोय. त्यासोबत जात, धर्म, भाषा, प्रांत आणि लिंगभेद यांना वगळून व्यक्तीला व्यक्तीशी जोडण्याचं काम केले मी 20 वर्ष. आणि त्या अनुषंगाने देशातली पहिली आपल्याला जिंकायचंय आणि ते जिंकायचं कसं त्याच्या रणनीतीचा भाग म्हणून आज येथे अरुणदादा कोरडे जे पुणे जिल्हा रहिवासी संघाचे मार्गदर्शक संचालक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला इथे बोलावलं आणि हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. मला पुढचे 8 दिवस आपली साथ हवी आहे, आपली सोबत हवी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. म्हणजे दिवसाला 25 तास काम करावं लागेल. 24 तास असतात ना, 25 तास तुम्हाला झोप तुमची हरवायला लागेल, तुम्हाला सुट्ट्या काढाव्या लागतील. कारण तुमचा माणूस येथे आमदार झाला पाहिजे, तो समाजसेवी झाला पाहिजे आणि त्याने तुमची सेवा केली पाहिजे. म्हणून तुम्हाला हे काम करावं लागेल. आणि ती विनंती घेऊन खऱ्या अर्थाने मी आणि माझे सर्व सहकारी इथे आलेलो आहोत. आपलं वातावरण छान आहे, आपण वातावरण फिरवलंय, कालचा सर्व्हिस सांगतोय आणि आपल्याला 23 तारखेला येथे गुलाल करायचं. बोल बोल मगाशी इथे अरेंजमेंट चालू असताना अगदी विकास भाऊ असतील, विकास भाऊ वादक असतील किंवा ही सगळी मंडळी मला म्हणत होती
दादा आम्ही निघालो जरा थोडस उशिराने कार्यक्रम सुरू करायला सांगा, किंवा बाकी कैलास शेठ असतील, माणिक शेठ अंडे असतील, कारण आज रविवार आणि रविवारी मग महिला भगिनी आपण सगळे एक दिवस आपल्याला मिळतो, तर त्या अनुषंगाने मग मी महेश शेठ काय केलं, हे 2 सोसायटीच्या मीटिंग करून आलो. वेळ घालवायचा नाही ना, मला ज्यांनी ज्यांनी बोलवलं होतं मी त्यांना म्हटलं तुम्ही हे करा, आणि मग तिथे मीटिंग करून मी पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलो. आपली लढाई ही अन्यायाविरुद्ध आहे. जो अन्याय माझ्यावर झालाय, जो अन्याय तुमच्यावर झालाय, तुमच्या स्वप्नांवर झालाय, त्याच्या विरुद्ध आहे. म्हणून आपल्याला लढायचं. आपली लढाई ही लाचखोरी विरुद्ध आहे. आपली लढाई ही हुकुमशाही विरुद्ध आहे, आणि आपली लढाई ही घराणेशाही विरुद्ध आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही बाजू आली नाही तर ती बाजू आली, सत्ता आमच्या घरातच पाहिजे. बरोबर आहे? चालेल का? बहुसंख्येने आपण इथे आहोत, आणि आपण काय त्यांची चाकरी करायची ती भावना आहे. अमेरिकेत शिकलोय, IIT बॉम्बे शिकलोय, पॅरिस मधून डॉक्टरेट केली आहे, उच्च शिक्षित चेहरा आहे, तुमच्यातला आहे. माझा फोन 24 तास चालू असतो. मिस कॉल झाला तरी तुम्हाला सगळ्यांना परत कॉल येतोच ना कधीतरी, भले तो दुसऱ्या दिवशी सकाळी येईल, काही कामात असेल. आणि माझा इझी ऍक्सेस आहे. तुमच्यातला चेहरा आहे, तुमचा भाऊ आहे, मुलगा आहे, मित्र आहे, सखा आहे. आज तुम्ही बहुसंख्येने इथे जमलेला आहात. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला तुम्हाला सगळ्यांना किटली चिन्हासाठी काम करायचं. कसं करणार ते पण सांगतो. आज इथे 500ची सभा लावली आहे, मला वाटतं 500 सोडून जास्त माणसं आलेली. 500 माणसांनी जर जबाबदारी घेतली की मी पुढच्या 8 दिवसामध्ये 200 लोक जोडेल, आणि त्या 200 सांगेल नाही, परंतु हे तुम्ही अगदी, आपण हे शब्द चुकीचा वापरेल, इमाने इतबार करायचं. कारण तुम्हाला तुमच्या माणसाला, तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला येथे आमदार म्हणून निवडून द्यायचं. वेळ कमी आहे, तुम्हाला खूप काम करायचं आहे. प्रत्येक दिवशी मी रॅली घेतोय. आज बेलापूरला आपली रॅली आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण काम करतोय तिथे तिथे आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. अगदी तुम्हाला सांगायचं, प्रचाराच्या रॅलीचा शुभारंभ आपण वाशी येथून केला. 1,500 लोक होती, 3,000 लोकांची 3 किलोमीटरची रांग लागली होती. 1,500 लोक होते. तुम्ही सगळे गुरुनगरला केली, तिथे 500-700 लोक जमली. काल तुर्बेला केली, अख्खं तुर्बे गाव आला आपल्या प्रचारासाठी. लोकांचं प्रेम आपल्यावर आहे. त्यामुळे मित्र, आपल्याला संधी आलेली आहे. ही संधी आपल्याला साधायची आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमच्या भावाला, तुमच्या मित्राला, तुमच्या मुलाला येथे आमदार म्हणून पाठवायचंय. तुमची निष्ठेने, प्रामाणिकपणे सेवा करेल असा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी फक्त मंगेशदादांना एक ओळ भेट देतो आणि थांबतो. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. आणि मंगेशदादा, जिंकू किंवा मरू एवढं फक्त बोलतो. आणि आजची प्रचार सभा आणि त्याची सांगता इथे आपल्या सगळ्यांसोबत झाली असं जाहीर करतो. आणि जेवणाची व्यवस्था झालेली आहे, अल्पोपहार आहे. आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. सगळ्या प्रतिनिधींचं, सभांच्या माध्यमांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. डॉक्टर मंगेश आमले साहेब, तुम आगे बढ़ो. मित्र हो, अशा पद्धतीतली प्रचार सभा ही निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये घ्यावी लागते. त्याच्यामुळे वेळेची मर्यादा असते. वेळ लांबवता येत नाही. व्यासपीठावर अनेक मंडळी आज इथे उपस्थित होती, परंतु त्याला काही मर्यादा असते. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की प्रचार सभा आपण इतक्या लवकर तासभरात का संपवली, तर त्याची कारणं वेगळी आहेत. त्याला निवडणूक आयोगाचं, आपण निवडणूक आयोगाच्या सगळ्या नियमांचं पालन करतोय, हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया जेवण केल्याशिवाय आपण जाऊ नये.
मोठ्या संख्येने पत्रकार बंधू आणि भगिनी माझ्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत. त्यांच्याबरोबर मी प्रेस कॉन्फरन्स करतोय आणि त्यानंतर मी आपल्याला भेटीगाठीसाठी खाली आणि जेवणाच्या ठिकाणी उपलब्ध असेल. कृपया मला भेटल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. राजू काका, ओ राजू काका, राजू काका, काय झालं? आपल्या माणसाचं, आपल्या मुलाचं घरामध्ये जर कौतुक झालं तर त्या मुलाला बळ मिळतं, त्याला पुढे जाण्याची उमेद वाटते. आणि मला वाटतं विजापूर जिल्ह्यामध्ये तेथून या मंडळीने हा सांगावा निरोप माझ्यासाठी आणला आहे की डॉक्टर मंगेश आमले, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, पुढे जा, तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो आहे, तुम्हाला बळ देतो. आणि तो सांगावा निरोप मला अतिशय जोरदार पोचलेला आहे आणि माझं बळ अगदी हत्तीच्या बळा इतकं झालेलं आहे. राहिला प्रश्न प्रचार फेरीचा धडाका. तुम्ही पत्रकार मित्रमंडळी अनेक महिन्यांपासून मला बघता, अभ्यासता मी असं म्हणेन. यामध्ये आम्ही अतिशय व्यवस्थित रणनीतीने काम करतो. माझ्याकडे कोर टीम आहे जी हे सगळं करत असते. आणि गेल्या 4 दिवसामध्ये जो वेग आम्ही प्रचार यंत्रणेने आमच्या घेतलेला आहे, त्याच्यामुळे सर्वेज आणि रिव्ह्यूज सांगतायत की आमची प्रचार यंत्रणा, आमचा सर्वे हा टॉपवर आहे. स्वराज्य पक्षाची माझ्या माहितीनुसार उमेदवार नाही आहे. पहिला प्रश्न मराठा समाजाचा, तर देशात मराठाच्याच ठिकाणी कार्यक्रम केल्यामुळे आणि गेल्या अनेक वर्ष देशस्थ मराठामध्ये मला वाटतं 20 एक वर्ष मी तुमच्या सगळ्यांसोबत काम करतो आहे. त्याच्यामुळे 20 वर्षापासून मी चळवळीतच काम करतो. दुसरी राहिली प्रश्न, मी जात, धर्म, भाषा, प्रांत या बाबींना मानत नसल्यामुळे मला फक्त मराठा किंवा असं स्पेसिफिक न जाता मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, बौद्ध समाजाचा मिळतो, उत्तर भारतीयांचा मिळतो, सिंधी समाजाचं शिष्टमंडळ मला येऊन भेटून गेलं, गुजराती समाजाचं शिष्टमंडळ राजू शेठ त्या दिवशी आपल्याकडे आलं होतं. अशी वेगवेगळ्या शिष्टमंडळं मला येऊन भेटून जातात. कारण त्यांना एक उच्च शिक्षित चेहरा पाहिजे, उद्यमी चेहरा पाहिजे, स्वच्छ प्रतिमेचा माणूस पाहिजे. त्याच्यामुळे मला मोठ्या प्रमाणामध्ये या बेलापूर मतदारसंघातून नव्हे तर नवी मुंबईतून प्रतिसाद मिळतो. आमले साहेब, तुम्हाला मिळालेल्या सर्वेनुसार किती मतांची आघाडी तुम्हाला मिळू शकते? म्हणजे मतांची आघाडी तर निश्चितपणे एक 5-6 दिवसांच्या नंतर मी आपल्या सगळ्यांसमोर येऊन जाहीर करेन. परंतु जो काही सर्वे माझ्यासमोर आलेला आहे त्याच्यामध्ये मी विरोधकांपेक्षा 20-22% मी आत्ता पुढे आहे असं मला माझ्या यंत्रणेने सांगितलं. शेवटी टॉपला आम्हीच असतो. धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा सगळ्यांना.
पत्रकार मित्रमंडळीच्या प्रचारात नाही, पण तुम्ही सगळे मंडळी सजग आहात, शिक्षित आहात आणि तुमचं प्रतिनिधित्व कुठे ना कुठे तर मिळेल.